हास्यरस आहे याच्यामध्ये, पण विनोद म्हणजे कथा नाही. एका कथेमध्ये अंतःकरण द्रवित झालं पाहिजे, गदगद झालं पाहिजे आणि हृदय त्या ठिकाणी भाजलं पाहिजे, डोळ्यातून पाणी आलं पाहिजे, कश्यता आम्हाला पाहिजे. आता तरी मला भगवान परमात्म्याला भेट द्यावी. मन हे भगवत भक्तीकडे आकर्षित झालं पाहिजे. असं जर होत नसेल आणि आपण कथा जर ऐकत असाल, आपल्या मनाला विरक्ती जर प्राप्त होत नसेल तर समजा आपल्या ऐकण्यात काहीतरी दोष आहे. आपल्या मनाला विरक्ती प्राप्त होत नसेल सज्जनांनो तर समजून घ्या, एक तर आपल्या ऐकण्यात दोष आहे, नाही तर सांगणारामध्ये काहीतरी दोष आहे. शास्त्रामध्ये दोष नाही, शास्त्राचा प्रभाव आहे तोच, त्याचा प्रभाव कमी झाला नाही. शास्त्राचा प्रभाव कमी कधी कमी होतो. युग बदलले, काल बदलला, कोणतीही परिस्थिती असू द्या, शास्त्राचा प्रभाव आहे तोच आहे. सज्जनांनो, आज श्रीमद भागवताच्या पुढं अगदी अंतःकरणातून जर आपण भावना जर प्रगट जर केली तर ती भावना आजही सिद्धीला जाते. सामान्य ग्रंथ नाही ना. म्हणून तर महाराज सांगतात, ग्रंथ नोहे हा श्री कृष्ण गीते वेदी मन साक्षात परमात्म्याचं स्वरूप श्रीमद भागवत. सकल शास्त्राचं सार ज्याच्यामध्ये आहे ते म्हणजे श्रीमद भागवत आहे. म्हणून याला महापुराण असं म्हणतात. विरक्ती आली पाहिजे, भरून आलं पाहिजे, परमात्म्याकडे आपलं मन धावलं पाहिजे. याच्याकरता ही कथा आहे. या कथेची सुरुवात अत्यंत सुंदर आहे. व्यास महर्षी यांनी श्रीमद भागवताची निर्मिती केली. पहिला श्लोक श्रीमद भागवताचा आहे. जन्मादस्य यतोऽन्वयादि जन्मादस्य यतोऽन्वयादि तरतश्चातेषु विज्ञस्वरा तेनि ब्रह्महृदयायादि कवये